हाच आहे जर्मन बेकरी प्रकरणातील आरोपी बंटी उर्फ असलम शेख जहागीरदार। त्याच्यावर श्रीरामपूरमध्ये भर दिवसा गोळीबार झाला आणि थरार झाला। जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी बंटी जहागीरदारवर हल्ला झाला आणि उपचारादरम्यान मृत्यू। या घटनेनं खळबळ उडाली आहे। तर झालं असं की दुपारी कॉलेज रोडवर दुचाकीवरून जात असताना दोन अज्ञात हल्लेखोरांनी बंटी उर्फ असलम शेख जहागीरदारवर गोळ्या झाडल्या। त्यात तो गंभीर जखमी झाला। त्यात रुग्णालयात नेलं पण अहिल्यानगरला हलवताच मृत्यू झाला। गोळीबारानंतर हल्लेखोर फरार। बंटी हा 2010च्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी होता। त्याला 2023 मध्ये जामीन मिळाला होता। जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला होता। त्यापैकी 5 परदेशी नागरिक होते। सुमारे 60 जण जखमी झाले होते। 13 फेब्रुवारी 2010 रोजी संध्याकाळी सुमारे 7:15 वाजता ही घटना घडली होती। बॅगमध्ये लपवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला होता। हा हल्ला 2008च्या मुंबई हल्ल्यानंतर भारतातील पहिला मोठा दहशतवादी हल्ला होता। जर्मन बेकरी ही ओशो आश्रम आणि चाबाड हाऊस जवळ असल्याने ती पर्यटकांची आवडती जागा होती। या तपासात यासिन भटकळसह अनेक आरोपींना अटक करण्यात आली होती। तर हिमायत बैगला प्रथम मृत्यूदंडाची शिक्षा झाली, पण नंतर ती आजीवन कारावासात बदलली। आता बंटीवरील गोळीबार वैयक्तिक वैरातून झाला की गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे? पोलिसांच्या तपासात खरं कारण समोर येईल। गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले, विशेष पथकं नेमली, फरार आरोपीचा शोध घेण्यात येतोय।